आपण सध्या CSMT स्थानकात आहोत आणि इथून राजधानी एक्सप्रेस आता सुटणार आहे। त्या राजधानी एक्सप्रेसमध्ये जे खाद्यपदार्थ अपलोड केले आता ते आपण पाहतोय इथे। खरं म्हणजे IRCTCचं जे बेस किचन आहे किंवा क्लस्टर किचन आहे त्याच्यामध्ये अन्न बनवलं जात नाही, त्याच्यामुळेच आजच्या या राजधानी एक्सप्रेसमध्ये आपण पाहताय की हल्दीरामचं हे तयार असलेलं खाणं जेवण जे आहे ते इथे सर्व केलं जात आहे। रेडी टू सर्व किंवा रेडी टू ईट अशा प्रकारचं जेवण आहे। म्हणजे हे जे जेवण आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर ते जेवण तयार होतं आणि तेच जेवण जे आहे ते आज प्रवाशांना दिलं जाणार आहे। अशा प्रकारे सगळे बॉक्सेस जे आहेत ते सध्या भरले जात आहे। आपण पाहताय संपूर्ण या स्टेशनवर इथे अशाच प्रकारे रेडी टू ईट हे जेवण जे आहे ते सर्व केलं जाणार आहे। यामध्ये स्नॅक्स देखील आहे, नाश्ता देखील आहे आणि नाश्त्यांबरोबर इतर ज्या गोष्टी म्हणजे मुख्यतः जे जेवण आहे पराठे असतील किंवा पराठ्यांबरोबर बिर्याणी असेल हे सगळंच। आता हे बघा हे पोहे आहेत हल्दीरामचे, हे देखील याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि ते पोहे जे आहेत ते सर्व केले जाणार आहेत। अशा प्रकारे रेडी टू ईट हे जे जेवण आहे ते आज या राजधानी एक्सप्रेसच्या प्रवाशांना दिलं जाणार आहे। आणि याचं कारण मुख्यतः हे सांगितलं जाते म्हणजे जे कॅन्टीन आहेत, जे वेगवेगळे कॅन्टीन क्लस्टर कॅन्टीन आहेत IRCTCचे, त्याच्यामध्ये गॅसचा पुरवठा झाला नाही आहे आणि तो गॅसचा पुरवठा न झाल्यामुळे त्या कॅन्टीनमधलं जेवण तयार झालं नाही आहे आणि ते जेवण तयार झालं नसल्यामुळे मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, या दोन्ही रेल्वेना ज्या एक्सप्रेस गाड्या सुटतात त्या प्रवाशांना आज अशा प्रकारचं जेवण जे रेडी टू सर्व जेवण आहे ते आज दिले जाणार आहे। हे बॉक्सेस आपण पाहत आहे पॅन्ट्री कारमध्ये भरले जात आहेत, अपलोड केले जात आहेत। नाशिकमध्ये देखील एक IRCTCचं कॅन्टीन आहे आणि त्या IRCTCच्या कॅन्टीनमध्ये जेवण बनवलं जातं, मात्र त्या ठिकाणी देखील गॅसचा पुरवठा हा झालेला नसल्यामुळे तिथे देखील जेवण बनलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। आणि हीच जी सूत्रांची माहिती आहे ती आपण व्हेरीफाय करण्यासाठी शिवडीला गेलो होतो। शिवडीला जे क्लस्टर किचन आहे ते क्लस्टर किचन बंद असल्याचं आपल्याला समोर आलं आणि त्यानंतर आपण या राजधानी एक्सप्रेसमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी देखील सांगितलं गेलं होतं सूत्रांनी की इथे रेडी टू ईट अशा प्रकारचं अन्न जे आहे जेवण जे ते सर्व केले जाणार आहे, दिले जाणार आहे। तर हे देखील बरोबर निघालेलं आहे। हे अशा प्रकारच्या बॉक्समधून रेडी टू ईट अशा प्रकारचे हे सगळे बॉक्स आहेत ज्या बॉक्समधून आता IRCTC जे आहे ते संपूर्ण राजधानी एक्सप्रेसमधल्या प्रवाशांना जेवण देणार आहे अशी माहिती इथे समोर आलेली आहे। त्यामुळे आज रेल्वेच्या या IRCTCच्या कॅन्टीनमध्ये जेवण न बनल्यामुळे कुठे ना कुठे फटका हा प्रवाशांना बसणार आहे। सध्या तरी रेडी टू ईट हे पदार्थ जे आहेत ते दिले जात आहेत, मात्र येणाऱ्या काळामध्ये जर अशाच प्रकारे गॅसचा तुटवडा राहिला तर मात्र आणखीन प्रॉब्लेम येऊ शकतो। IRCTCचा हा दावा आहे की जितक्या ट्रेन चालतात मग राजधानी असेल किंवा दुरंतो असतील, तेजस एक्सप्रेस असेल, वंदे भारत असेल, या सगळ्या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जे जेवण दिलं जातं त्याचा सध्या तरी काही दिवस हा प्रॉब्लेम येणार नाही आहे, त्या ठिकाणी पुरवठा व्यवस्थित होणार आहे। पण जे जेवण आहे ते रेडी टू ईट असणार आहे। इतर प्रवाशांना त्यांचा जो पैसे जे त्यांनी भरलेले आहेत आधीपासून या जेवणाचे ते कदाचित येणाऱ्या काळामध्ये रिफंड देखील केले जाणार आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। you